नमस्कार. आज आपण पाहणार आहोत गुणत्रय विभाग योग. यामध्ये आहे ज्ञानाचा महिमा व प्रकृती पुरुषांपासून जगाची उत्पत्ती. सत्व, रज, तम या 3 गुणांचा विषय, तसेच भगवत प्राप्तीचा उपाय व गुणातीत पुरुषाचे लक्षण. हरिः ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद् भगवत गीता. अथ चतुर्दशोऽध्यायः. श्री भगवान उवाच. ओवी क्रमांक 1. परं भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गता. अर्थात श्री भगवान म्हणाले, ज्ञानातीलही अतिउत्तम ते परम ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो की जे जाणल्याने सर्व मुनिजन या संसारातून मुक्त होऊन परमसिद्ध पावले आहेत. ओवी क्रमांक 2. इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागता सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. अर्थात हे ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष सृष्टीच्या आरंभी पुन्हा जन्माला येत नाहीत आणि प्रलयकाळीही व्याकुळ होत नाहीत. ओवी क्रमांक 3. मम योनिर्महत् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं संभव सर्वभूतानां ततो भवति भारत. अर्थात हे अर्जुना, माझी महत् ब्रह्मरूप मूळ प्रकृती संपूर्ण भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतन समुदाय रूप गर्भाची स्थापना करतो. त्या जड चेतनाच्या संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते. ओवी क्रमांक 4. सर्व योनिषु कौन्तेय मूर्तय संभवन्ति या तासां ब्रह्म महत्योनिरहं बीजप्रद पिता. अर्थात हे अर्जुना, नाना प्रकारच्या सर्व जातीत जितके शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात त्या सर्वांचा गर्भ धारण करणारी माता प्रकृती आहे आणि बीज स्थापन करणारा मी पिता आहे. ओवी क्रमांक 5. सत्वं रजस्तम इति गुणा प्रकृती संभवा निबद्धन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. अर्थात हे अर्जुना, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तिन्ही गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात. ओवी क्रमांक 6. तत्र सत्वं निर्मलं त्वात् प्रकाशकमनामयम् सुखसंगेन बध्नान्ति ज्ञानसंगेन चानघ. अर्थात हे निष्पापा, त्या 3 गुणांमधील सत्वगुण निर्मळ असल्यामुळे प्रकाश उत्पन्न करणारा आणि विकाररहित आहे. तो सुखासंबंधीच्या व ज्ञानासंबंधीच्या अभिमानाने बांधतो. ओवी क्रमांक 7. रजो रागात्मकं विद्धि तृष्णासंगसमुद्भवं तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम्. अर्थात हे अर्जुना, रागरूप रजोगुण इच्छा व आसक्ती यांपासून उत्पन्न झालेला आहे असे समज. तो या जीवात्म्याला कर्माच्या आणि त्याच्या फळांच्या संबंधाने बांधतो. ओवी क्रमांक 8. तमस्व ज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभि अस्तन्निबध्नान्ति भारत. अर्थात हे अर्जुना, सर्व देहाभिमानी पुरुषांचा मोह पाडणारा तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे असे समज. तो या जीवात्म्याला आळस आणि झोप यांनी बांधतो. ओवी क्रमांक 9. सत्वं सुखे संजयति रज कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमा
प्रमादे संजयत्युत. अर्थात, हे अर्जुना, सत्वगुण सुखाला, रजोगुण कर्मांना, तसेच तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्याला ही प्रवृत्त करतो. ओवी क्रमांक 10. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत. रज सत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा. अर्थात, आणि हे अर्जुना, रजोगुण आणि तमोगुण यांना दडपून सत्वगुण वाढतो. सत्वगुण व तमगुणाला दडपून रजोगुण वाढतो. तसेच सत्वगुण व रजोगुणाला दडपून तमोगुण वाढतो. ओवी क्रमांक 11. सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते. ज्ञानं यदा तदा विद्या द्विवृद्धं सत्वमित्युत. अर्थात, ज्यावेळी या देहात तसेच अंतःकरणात व इंद्रियात चैतन्य आणि विवेकशक्ती उत्पन्न होते, त्यावेळी असे समजावे की सत्वगुण वाढला आहे. ओवी क्रमांक 12. लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणाम शम स्पृहा. रजस्येतानि जायन्ते विवृधे भरतर्षभ. अर्थात, हे अर्जुना, रजोगुण वाढल्यावर लोभ, प्रवृत्ती, स्वार्थाने प्रेरित होऊन फळाच्या इच्छेने कर्माचा आरंभ, अशांती आणि विषयभोगांची लालसा ही सर्व उत्पन्न होतात. ओवी क्रमांक 13. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृते कुरु नंदन. अर्थात, हे अर्जुना, तमोगुण वाढल्यावर अंतःकरण व इंद्रिये यात अंधार, कर्तव्य कर्मात प्रवृत्ती नसणे, व्यर्थ हालचाली आणि झोप इत्यादी अंतःकरणाला मोहित करणाऱ्या वृत्ती ही सर्व उत्पन्न होतात. ओवी क्रमांक 14. यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तम विदां लोकान् मलान प्रतिपद्यते. अर्थात, जेव्हा हा मनुष्य सत्वगुण वाढलेला असताना मरण पावतो, तेव्हा तो उत्तम कर्मे करणाऱ्यांच्या निर्मळ दिव्य स्वर्गादी लोकात जातो. ओवी क्रमांक 15. रजसी प्रलयं गत्वा कर्मसन्धिषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते. अर्थात, रजोगुण वाढलेला असता मरण पावल्यास कर्माची आसक्ती असणाऱ्या मनुष्यात जन्मतो. तसेच तमोगुण वाढला असता मेलेला माणूस, किडा, पशु इत्यादी मूढ विवेकशून्य जातीत जन्मतो. ओवी क्रमांक 16. कर्मण सुकृतस्याहु सात्विकं निर्मलं फलं रजस्तस्तु फलं दुःखं ज्ञानं तमस फलं. अर्थात, श्रेष्ठ म्हणजेच सात्विक कर्माचे सात्विक अर्थात सुख, ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ सांगितलेले आहे. राजस कर्माचे फळ दुःख तसेच तामस कर्माचे फळ अज्ञान सांगितले आहे. ओवी क्रमांक 17. सत्वा सज्जायते ज्ञानं रजसो लोभ एव च प्रमाद मोहो तमसो भवतो ज्ञानमेव च. अर्थात, सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून निसंशय लोभ आणि तमोगुणापासून प्रमाद आणि मोह उत्पन्न होतात आणि अज्ञानही होते. ओवी क्रमांक 18. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. अर्थात, सत्वगुणात असलेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकांना जातात, रजोगुणात असलेले पुरुष मध्यलोकात म्हणजे मनुष्य लोकातच राहतात आणि तमोगुणाचे कार्य असलेल्या निद्रा, प्रमाद आणि आळस इत्यादीत रत असलेले तामसी पुरुष
अधोगतीला अर्थात कीटक, पशु इत्यादी नीच जातीत तसेच नरकात जातात. ओवी क्रमांक 19. ज्ञानं गुणेभ्य कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. अर्थात ज्यावेळी द्रष्टा तिन्ही गुणांशिवाय दुसरा कोणीही करता नाही असे पाहतो आणि तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घन स्वरूप मला परमात्म्याला तत्वतः जाणतो, त्यावेळी तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. ओवी क्रमांक 20. गुणानेतान तित्यंत्री देही देह समूढवान जन्म मृत्यू जरा दुःखेर विमुक्तो मृतमुश्रुते. अर्थात हा पुरुष शरीराच्या उत्पत्तीला कारण असलेल्या या तिन्ही गुणांना उल्लंघून जन्म, मृत्यू, वार्धक्य आणि सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो. अर्जुन उवाच. ओवी क्रमांक 21. कलिर्केन स्त्रीन गुणानेतान तितो भवति प्रभो किमाचर कथं चेतान स्त्रीन गुणानति वर्तते. अर्थात अर्जुन म्हणाला, या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो आणि त्याचे आचरण कशा प्रकारचे असते, तसेच हे प्रभो मनुष्य कोणत्या उपायाने या 3 गुणांच्या पलीकडे जातो. ओवी क्रमांक 22. श्री भगवान उवाच. प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पांडव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांगती. अर्थात श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, जो पुरुष सत्वगुणाचे कार्यरूप प्रकाश, रजोगुणाचे कार्यरूप प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्यरूप मोह ही प्राप्त झाली असता त्यांचा विषाद मानत नाही आणि प्राप्त झाली नाही तरी त्यांची इच्छा करीत नाही. ओवी क्रमांक 23. उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव योवतिष्ठति नेंगते. अर्थात जो साक्षीरूप राहून गुणांकडून विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुणात वावरत आहेत असे समजून जो सच्चिदानंद घन परमात्म्यात एकरूप होऊन राहतो व त्या स्थितीपासून कधीही ढळत नाही. ओवी क्रमांक 24. समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्मकांचन तुल्य प्रिया प्रियो धीर स्थूल्य निंदात्मस्तु संस्तुती. अर्थात जो पुरुष निरंतर आत्मभावात राहून सुखदुःख समान मानतो, माती, दगड आणि सोने यांना सारखेच मानतो, ज्याला आवडती व नावडती गोष्ट सारखीच वाटते, जो ज्ञानी आहे आणि स्वतःची निंदा व स्तुती ज्याला समान वाटतात. ओवी क्रमांक 25. मानापमान यो स्तुल्य स्तुल्यो मित्रारिपक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीत स उच्यते. अर्थात जो मान व अपमान सारखेच मानतो, ज्याची मित्र व शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती असते, तसेच सर्व कार्यात ज्याला मी करणारा हा अभिमान नसतो त्याला गुणातीत म्हणतात. ओवी क्रमांक 26. मांच यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीतेत्यान् ब्रह्मभूयाय कल्पते. अर्थात केवळ जो पुरुष अव्यभिचारी भक्तियोगाने मला निरंतर भजतो तो सुद्धा या तिन्ही गुणांना पूर्णपणे उल्लंघून सच्चिदानंदघन ब्रह्माला प्राप्त होण्यास योग्य ठरतो. ओवी क्रमांक 27. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखसैकान्तिकस्य च. अर्थात कारण त्या अविनाशी परब्रह्माचा, अमृताचा, नित्यधर्माचा
आणि अखंड एकरस आनंदाचा आश्रय मी आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे गुणत्रय विभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः.